मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे झालेले आहेत। गेल्या 5 महिन्यात 4 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, तर असंख्य लोक जायबंदी झालेले आहेत। नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून आवाहन करून देखील कुठल्याही स्वरूपाची कारवाई होत नाही। त्यामुळे सत्ताधारीच पक्षाचे शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक कैलास मुदलियार यांनी नाशिक रोड परिसरामध्ये होर्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे, कारण त्यांच्याच बाजूला एक मोठा उड्डाणपूल नाशिकमधनं जातो आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत। त्यामुळे त्यांनी म्हटले नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने हा प्रशासनाचा निषेध केला जातो आहे। नागरिकांसाठी उड्डाणपूल हा मृत्यूचा सापळा ठरतोय, त्यामुळे नागरिकांनी एकतर या उड्डाणपुलावरून प्रवास करू नये, अन्यथा खबरदारी घ्यावी, अशा स्वरूपाचं हे होर्डिंग लावलेलं आहे। कैलास मुदलियार आपल्यासोबत आहेत। तुमची सत्ता आहे आणि तुम्हीच असं होर्डिंग लावताय। सत्ता असून सुद्धा काही उपयोग नाही होत, कारण की प्रशासन आमचं ऐकतच नाहीये। मी वारंवार त्यांच्याकडे तक्रार देऊन सुद्धा त्यांनी काही दखल घेतली नाही। पावसाळ्याच्या अगोदरच रस्ता उकरून ठेवलेला आहे। टू व्हीलरवरती जाणाऱ्या लोकांचे पडण्यासारखी परिस्थिती होऊन जाते। काही नागरिक पडले। इथं 2-3 शाळा आहे माझ्या प्रभागामध्ये। त्या शाळा सुटल्यानंतर आई मुलांना घेऊन जाते, वडील मुलांना घेऊन जाता जाता टू व्हीलरवरून पडतात। गाडीचा स्पीड इतका कमी होऊन गेलेला आहे की ते खालूनही जायचा विचार केला तरी खालूनही जाता येत नाही, वरतूनही जाता येत नाही, अशी परिस्थिती होऊन गेली। शेवटी आपल्याला त्यांना सांगावं लागेल की तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टेशन तुम्ही वापर करा बुवा, आता त्याच्यामुळे जीवितच हानी होणार नाही। तुम्ही या संदर्भात तुमचे पक्षाचे उपमहापौर आहेत, महापौर आहेत, त्यांच्याशी काही चर्चा केली? आम्ही आमच्या गटनेत्यांशी चर्चा केली होती। गटनेत्यांनी पण विशेष महासभा बोलवण्यासाठी सांगितलं, पण अजूनपर्यंत विशेष महासभा घेण्याचं काही यांचं काही दिसत पण नाही आहे। त्याच्यामुळे असा निषेधाचा बोर्ड मला नागरिकांसाठी लावावा लागला की नागरिकांना पण कळलं पाहिजे की आम्हीच नागरिकांच्या वतीने मी निषेध करतोय। आता हा निषेध असा समजून घ्यावा। प्रशासन काय म्हणते? आयुक्तांशी काही चर्चा केली? आयुक्त मॅडमांना भेटलो होतो। आयुक्त मॅडम म्हणले पाऊस उघडल्यानंतर आपण तो करून घेऊ, पण तोपर्यंत काय परिस्थिती होईल तुम्ही बघून घ्या। त्या रस्त्याची हालत इतकी वाईट झालेली आहे, काय ऊच नीच व्हायच्या अगोदरच आपण त्याच्या हे घेतल्यानंतर मग नंतरून आपण 10-10 लाख रुपये प्रत्येकाला मयतला देत राहतो, मदत करतो। ते करण्यापाहिजे पहिलं रस्ता केला तर ती परिस्थिती आपल्यावरती येणार नाही। एकूणच आपण बघतोय या बाजूला होर्डिंग लावलंय आणि हाच तो उड्डाणपूल आहे। वाहनांच्या वेगावरून खड्ड्याचा अंदाज आपल्याला येतोय। रांग लागलेली आहे वाहनांची मोठी मोठी आणि प्रत्येक गाडी आदळत पुढच्या दिशेला जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत। 4 चाकी चालवणं अवघड होते, तिथे दुचाकी स्वारांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे महापालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी असे स्वरूपाचे होर्डिंग लावले जात आहे। मनपा प्रशासनाचा धिक्कार केला जातोय, निषेध केला जातोय। यानंतर तरी नाशिक शहरातील रस्ते सुधारतील का हा प्रश्न उपस्थित होत आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।